नमस्कार, दीप्तीज मराठी किचन मध्ये मनःपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी क्रंची पोटॅटो स्नॅक्स, तेही खूप कमी साहित्यात। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, फ्री आहे हो। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू। इथे मी साल काढून घेतलेले 2 कच्चे आलू घेतलेले आहेत। आता मी या आलूच्या अगोदर बारीक काप करून घेते, एकदम पातळ असे काप करून घेते। आणि इथे मी हे पातळ काप अशा पद्धतीने बारीक कट करणार आहे। याच पद्धतीने तुम्ही कट केला तर आलू आपले एकदम बारीक कापल्या जाते। आणि इथे मी दोन्ही आलू एकदम बारीक चिरून घेतले, शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहे। आणि आता हे मी पाण्यात टाकून घेते, पाण्यात एकदा धुवून घेते आणि चाळणीने हे काढून घेते। यात बिलकुल पाणी ठेवायचं नाहीये। आता यात आपण काही मसाले टाकूया। पाव चमचा काळी मिरची पावडर टाकायची आहे, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठ टाकून घेते आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ टाकायचे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे। कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये। आता आपल्याला एकदम हलक्या हाताने याला शेप द्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही, सेम याच पद्धतीने शेप द्यायचा आहे आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। हे तळत असताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि एकदम छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। एकदम क्रिस्पी आणि 5 मिनिटात होणारी हे स्नॅक्स आहे। काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे। खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यात 5 मिनिटात तयार होते हे। एक बाजू छान गोल्डन कलर झालेली आहे। आता मी हे पलटून घेते आणि आपले पोटॅटो इथे छान तळल्या गेले। बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे, एकदम भारी दिसते। आता मी हे काढून घेते। आहे ना एकदम सोपी रेसिपी, खूप क्रिस्पी होते ते पोटॅटो। इथे मी टेस्ट करून दाखवते, मग समजेल की किती क्रिस्पी झालेले आहेत। झाले ना एकदम क्रंची, खूप यम्मी झालेले आहेत। आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल। आवडली तर लाईक करा आणि एकटेच नका बघू, फॅमिली फ्रेंड्स सोबत पण शेअर करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।